ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अमरावतीहून प्रणय निर्वाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणय, अमरावतीतला काय हालहवाल आहे या आंदोलनाचा? आता बस एक 5 ते 10 मिनिटांमध्ये हा आंदोलन सुरू होणार आहे। अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ह्या एक 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आणि या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होणार आहे। आपण माझ्या पाठीमागे जर व्हिज्युअल बघितले तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅक्टर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमा झालेले। आता थोड्याच वेळानं या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होणार आहे। प्रसन्न प्रणय, या नेत्यांशी तुझं काही बोलणं झालं का? काय दिशा असणार आहे? कोल्हापूरमध्ये पण आपण आंदोलन पाहतोय, महाराष्ट्रभरात हे आंदोलन सुरूच राहणार आहेत कायद्याविरोधात? नक्की प्रसन्न, आताच जे दर्यापूरचे आमदार आहे बळवंत वानखेडे यांच्याशी बोलणं झालंय की हा आंदोलन आम्ही कदापि थांबवणार, जोपर्यंत केंद्र सरकार याचा निर्णय रद्द करणार नाही तोपर्यंत हा आमचा लढा सुरूच राहणार आहे। आणि एक 5 मिनिटांमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर प्रणय तुमच्या कॅमेरा पर्सनला सांगून आपल्याला कळेल का कशा प्रकारे हा सगळा ट्रॅक्टर रॅली चालू आहे, ट्रॅक्टर आंदोलन सुरू आहे? नक्की प्रणय, आम्हाला थोडी माहिती द्या आपल्या प्रेक्षकांसाठी, कोण कोण नेते मंडळी आहेत, स्थानिक नेते मंडळी आहेत, किती ट्रॅक्टर आहेत, काही माहिती मिळू शकली तर आपल्या प्रेक्षकांना अधिक माहिती मिळेल। नक्की प्रसन्न, इथे जवळपास 100च्या वरती ट्रॅक्टर आलेले आहेत आणि जर आपण या व्हिज्युअल मध्ये जर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा या काँग्रेसच्या आंदोलनाला पाहायला मिळत आहे आपल्याला। कार्यकर्ते आणि पदाधिकारी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। बस एक 5 ते 10 मिनिटांमध्ये या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होणार आहे। फक्त वाट बघत आहे ते पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची। 5 मिनिटांमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यानंतर या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात होणार आहे। प्रसन्न प्रणय, ह्या सगळ्या शेतकऱ्यांशी काही तुमचा संवाद साधला गेला का? जे ट्रॅक्टरवरती आलेले शेतकरी, सामान्य शेतकरी सुद्धा आम्हाला तुमच्या मागे दिसत आहेत, त्यांच्याशी काही तुमचा संवाद झाला का? त्यांचं काय म्हणणं आहे? नक्की आपण आपल्यासोबत एक शेतकरी आहे, मला सांगा कशासाठी आलेले तुम्ही इथे? शेती वातावरण शेती करायसाठी। अच्छा, कुठून आलेले तुम्ही? चूरणीवरून आलो। चूरणी, काय मागणी आहे तुमची? आणि शेतकऱ्यांना चालू थांबण्याची सुविधा आहे आम्हाला भेटला पाहिजे। अच्छा, अजून काय प्रमुख मागणी आहे तुमची? आता ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात होणार आहे। नक्की प्रसंग, हे ग्रामीण भागातून आलेले स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन आणि यांची मागणी हे आहे त्यांनी आता आपल्याला व्यक्त केलेली आहे। प्रसन्न, धन्यवाद प्रणय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेसाठी। वेळोवेळी तुमच्याकडूनही अधिक माहिती आपण घेत राहू। काँग्रेसकडून वेगवेगळ्या जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण मगाशी कोल्हापूर आणि अमरावतीतली दृश्य पाहिली। भाजप सरकारनं पारित करून घेतलेले नवे कायदे शेती विरोधी, शेतकरी विरोधी, शेतीचं खासगीकरण करणारे, कॉर्पोरेटायझेशन करणारे असा असल्याचा काँग्रेसचा दावा।